सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक जो सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे त्यातली काही इंपॉर्टंट न्यूमेरिकल आहेत. जे इंपॉर्टंट न्यूमेरिकल आहे आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. जे इंपॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती एंड सेमेस्टरला तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातील. ओके, तर पहिला आहे आपला युनिट नंबर 1, दॅट इज द फंडामेंटल ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर हा युनिटचं नाव आहे. तर या युनिट मधले काही इंपॉर्टंट पॉइंट आहेत, जसं की आता वर्क आणि हीट यांचं जे इंटरॅक्शन रिलेटेड जो आहे पीबी डायग्राम तो एक इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात न्यूमेरिकल जे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरती विचारू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्यू म्हणजे हीट काढायचं आहे, वर्क डन काढायचं आहे आणि चेंज इन इंटरनल एनर्जी ह्या तीन गोष्टी काढायच्या असतील असा न्यूमेरिकल विचारू शकता. त्यानंतर ना SFFE दॅट इज द स्टेडी फ्लो साठी जे आहे ह्याच्यामध्ये 100% एकतर पॉवर फाइंड आउट करा किंवा हीट ट्रान्सफर केवढा आहे ते तुम्हाला, हीट ट्रान्सफर म्हणजेच क्यू आहे तुमचा. ओके, तर क्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ते न्यूमेरिकल विचारले जाऊ शकता. तर हा मोस्ट IMP आहे. ओके, तर यावरती 100% विचारलं जातं. तर त्यानंतर ना हे डेरिवेशन जे SFFE वरती आहे त्याच्यामध्ये आहे नोझल, त्यानंतर नाही टर्बाइन, त्यानंतर आहे कंडेन्सर आणि कॉम्प्रेसर. ओके, तर हे 3-4 इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती डेरिवेशन बाय युजिंग द SFFE दॅट इज द स्टेडी फ्लो ह्याच्यावरती डेरिवेशन विचारले जातात. ओके, त्यानंतर लास्ट आहे PMM1, त्याच्यावरती खूप रेअरली न्यूमेरिकल विचारलं जातं कन्सेप्च्युअल, बट हे तुम्ही स्किप केला तरी चालेल. बट तुम्हाला लक्षात घ्या की काय करायचंय. तुम्हाला एकतर हा SFEE दॅट इज द स्टेडी फ्लो याच्यावरती असलेलं पॉवर आणि हीट ट्रान्सफर रिलेटेड न्यूमेरिकल आहे, हा तुम्हाला 100% करायचाच आहे, याला स्किप करून चालणार नाहीये. त्यानंतर जो डेरिवेशनचा कन्सेप्ट आहे SFFE रिलेटेड त्याच्यामध्ये हे जे पॉइंट आहेत ते तुम्हाला करायचे, दॅट इज द नोझल, कॉम्प्रेसर, कंडेन्सर याच्या रिलेटेड जे डेरिवेशन आहे ते तुम्हाला करायचे आणि बेस्ड ऑन दॅट न्यूमेरिकल करायचे. आता PMM1 जो आहे तुम्ही तो स्किप केला तरी चालेल, बट तो तुम्हाला करायचा आहे. बट हे दोन तर तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत. ओके, त्यानंतर ना काय आहे, आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रेंड जे न्यूमेरिकलचं विचारण्याचं आहे एंड सेमिस्टर एक्झाम मध्ये, तर ते कुठलं आहे तर SFFE वरती नोझल, टर्बाइन, कॉम्प्रेसर, कंडेन्सर यावरती येऊ शकतं किंवा मग हीट आणि वर्क PV⁻n जे प्रोसेस आहे त्याच्यावरती येऊ शकतं. तर हे तुम्ही इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्हाला हे 2 पॉइंट आणि हे एवढं जो ट्रेंडिंग वाला टॉपिक आहे तो तुम्हाला 100% युनिट नंबर 1 मध्ये करायचा आहे. ओके, तर त्यानंतर बघूयात आपण युनिट नंबर 2 जो आहे. ओके, तर युनिट नंबर 2 मध्ये बघा, युनिट नंबर 2 आहे आपला आयडियल गॅस इक्वेशन आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती. ओके, तर यामध्ये IMP टॉपिक काय आहे जो मी तुम्हाला सांगितला आयडियल गॅस इक्वेशनचा, ह्याचा काय होईल डेरिवेशन येईल तुम्हाला. ओके, डेरिवेशन याचा खूप इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतं. प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला, PV इज इक्वल टू MRT किंवा NRT तुम्ही म्हणता बेसिकली, ते तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. ओके, तर यावरती मग तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ना कुठला आहे गॅस प्रोसेसर जे आहेत त्याच्यामध्ये कुठला आहे आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक, खूप खूप इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावरती डेरिवेशन किंवा न्यूमेरिकल सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर हा सेकंड पॉइंट पण तुम्हाला करायचा आहे. पॉलिट्रॉपिक पण एक महत्वाचा टॉपिक आहे, त्यातलं PV⁻γ किंवा PV⁻n असा जो न्यूमेरिकल असतो. ओके, त्या बेसवर सुद्धा निकाल तुम्हाला विचारला जातं. ओके, त्यानंतर ना सेकंड लॉ आहे त्याच्यावरती हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर वरती COEP आणि इफिशियन्सी फाइंड आउट करायचं, तो पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती न्यूमेरिकल 100% विचारलं जातं. ओके, तर यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हणजे जो आयडियल गॅस आहे त्याचा डेरिवेशन करायचा आहे. ओके, त्याचा डेरिवेशन, त्यानंतर ना न्यूमेरिकल गॅस प्रोसेस वरती हा आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स याच्यावरती करायचं. आता ट्रेंडिंग जे न्यूमेरिकल आहे जे 100% विचारलंय हे आयसोथर्मल किंवा ॲडियाबॅटिक फॉर रिपीटेडली त्यांनी विचारलेलं आहे. वर्क आउटपुट काढा, इफिशियन्सी काढा, रिपीटेडली विचारले कोणासाठी आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक साठी, तर हे येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यानंतर ना हीट इंजिनची इफिशियन्सी COEP, हीट इंजिन नाही तर यामध्ये हीट इंजिन, पंप आणि रेफ्रिजरेटर हे तिन्ही करायचे तुम्हाला. ओके, तर जे मी रेड केले ते तुम्हाला 100% करायचे आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर आहे आपलं युनिट नंबर 3. ओके, तर त्यामध्ये युनिट नंबर 3 आहे आपला एंट्रॉपी आणि अवेलेबिलिटी त्याच्यावरती. तर याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय तेच आहे, पूर्ण या युनिट वरती एक डिटेल व्हिडिओ आहे ते तुम्हाला रेफर करायचं आहे. बट in this unit the entropy, change in entropy and increasing entropy property, these two derivation are very important. After that already I told this derivation. Okay,
entropy process, that is reversible for irreversible, it is also important. Based on that numerical are asked. Okay, then last that is the availability. In that we are need to find out the maximum work output. Okay, so based on that numerical is asked. So in this unit the trending topic is the change in S, that is the change in entropy. Based on that the numerical is asked. Then availability, and one is the Clausius inequality. Clausius inequality. Based on that numeric is asked. Okay, this is the three topic, that is first, second and third, availability and unavailability. This is the most important topic, that is the already I told you. This is the unit number 3. Based on unit number 3 on our YouTube channel, the already one video is uploaded. After that the unit number 4. In the unit number 4 the properties of the steam and the vapor power cycle or vapor cycle. In this unit the steam table use is important for the determination of H1, H2, S1, S2, that is the enthalpy and entropy of the particular वेपर और पर्टिक्युलर स्टीम. ओके, सो तुम्हाला नाही का ह्या केस मध्ये तुम्हाला जो स्टीम टेबल वापरायचा रूल आहे किंवा स्टीम टेबल कसं वापरलं पाहिजे ते तुम्हाला यायला पाहिजे फॉर दिस पर्टिक्युलर युनिट. ओके, त्यानंतर ड्रायनिस फ्रॅक्शन वरती न्यूमेरिकल विचारलं जातं, कॅलोरीमीटरचा रीडिंग वरती. ओके, त्यानंतर रँकन सायकल वरती सुद्धा विचारलं जातं, त्याच्यामध्ये वर्क डन, इफिशियन्सी, हीट पंप सप्लाय हे फाइंड आउट करायचं. ओके, त्यानंतर टर्बाइन वर्क याच्यामध्ये चाललं. कार्नॉट सायकल हे पण इम्पॉर्टंट आहे, खूप IMP आहे हा सुद्धा. ओके, कार्नॉट वरती ते सुद्धा विचारलं जातं. कार्नॉटची इफिशियन्सी काढा किंवा कार्नॉटला आणि रँकनला दोन्हीला कंपॅरिझन करा, दोन्हीचे डिफरन्शिएशन इफिशियन्सी जे पॅरामीटर आहे सुपरहिटर साठी आणि बॉयलर चेंज साठी ते. आता याच्यामध्ये ट्रेंड कशाचा आहे, रँकनचा आणि नाही का कार्नॉटचा जो आहे त्याचा नाही का इफिशियन्सी काढायचा एव्हरी इयर त्यांनी रिपीटेडली विचारलेला आहे. म्हणजे याची येण्याची पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्त आहे, तर तुम्हाला रँकनचा 100% करून जायचं आहे. ओके, त्यानंतर ना दुसरा टॉपिक आहे तुमचा फर्स्ट वन, तुम्हाला रँकन 100% करून जायचं आहे रँकनवरचा. ओके, रँकनचा. त्यानंतर आहे स्टीम टर्बाइनची एन्थाल्पी जी काढायची तुम्हाला ड्रॉप साठी, ते सुद्धा तुम्हाला काढायचं. यासाठी तुम्हाला स्टीम टेबल यूज करता आलं पाहिजे. ओके, देन लास्ट युनिट इज द युनिट नंबर 5. इन दिस युनिट नंबर 5 लास्ट युनिट आहे. याच्यामध्ये न्यूमेरिकल खूप म्हणजे खूप इझी येतात. ओके, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बेसिकली फक्त 2 टाइपचे न्यूमेरिकल आहे आणि 2 ते 3च फॉर्म्युला आहेत. 100% हे खूप इझी आहे आणि शॉर्ट तुमचे मार्क यामध्ये मिळून जातील. ओके, दॅट इज द स्टीम जनरेटर अँड द बॉयलर ड्राफ्ट. याच्यामध्ये तुम्हाला नाही का बॉयलरची इफिशियन्सी काढायची आहे, त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातं. त्यानंतर इक्विव्हॅलंट इव्हापोरेशन वरती हीट बॅलन्स शीट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बॉयलर ड्राफ्ट वरती थेरी फक्त विचारलं जातं, नो न्यूमेरिकल और नो एनी फॉर्म्युला और ग्राफ. म्हणजे याच्यावरती थेरी 100% तुम्हाला विचारलं जातं. ओके, तर या युनिट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली प्रेफरन्स देताना सॉल्व्ह करताना तुम्हाला हा पहिल्यांदा करायचा आहे, दॅट इज इक्विव्हॅलंट इव्हापोरेशन आणि बॉयलर वाला, जे मी ऑलरेडी इथेच मेन्शन केलं फर्स्ट आणि सेकंड. हा थर्ड वाला जो आहे तो हार्ड आहे जरा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करता आले पाहिजे. ओके, देन हीट बॅलन्स शीट कसं केलं पाहिजे, त्याचे फॉर्म्युला, त्याचे स्टेप काय आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे, त्याचे फॉर्म्युला भरपूर आहे, ते तुम्हाला आलं पाहिजे. बट हे दोन्ही जे आहेत ते खूप इझी आहे कंपॅरेटिव्हली. हीट बॅलन्स शीट हे तर तुम्हाला करून जायचे, म्हणजे जेणेकरून या युनिटचा तुम्हाला नाही का शॉर्ट 14 मार्क भेटतील. युनिटची थेरी सुद्धा खूप लिमिटेड आणि थोडी आहे आणि न्यूमेरिकल सुद्धा हा एकच टाइप आहे, दॅट इज द बॉयलर इफिशियन्सी आणि इव्हापोरेशन. वर खाली दोन्ही सुद्धा तेच विचारलं जातं. तर हा युनिट खूप इम्पॉर्टंट आणि इझी आहे, तर हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ओके, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, एकदा मी क्विक रिव्हिजन देतो तुम्हाला. युनिट नंबर 1 वरती तुम्हाला काय करायचं आहे, नोझल, टर्बाइन, कॉम्प्रेसर, कंडेन्सर याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. ते PV/N याच्यावरती जे पॉलिट्रॉपिक किंवा ॲडियाबॅटिक साठी आहे ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, ते खूप IMP आहे. दॅट इज द युनिट नंबर 3 वरती ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल वरती रिपीटेडली क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर ह्या तिन्ही सिस्टीम साठी COP आणि इफिशियन्सी कशी फाइंड आउट करायची, दॅट इज द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी कसं फाइंड आउट करायचं आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. आफ्टर दॅट द युनिट नंबर 3 वरती चेंज इन एंट्रोपी, दॅट इज चेंज इन इयर्स, अवेलेबिलिटी अँड क्लॉसेस इनइक्वालिटी, हे 3 टाइपचे इझी न्यूमेरिकल आहे. हा सुद्धा खूप इझी आहे. आफ्टर दॅट द
प्रॉपर्टीज ऑफ द स्टीम और वेपर सायकल याच्यामध्ये सुद्धा इफिशियन्सी जी आहे रँकर सायकलचे टर्बाईन यामध्ये हा युनिट थोडासा हार्ड आहे, तुम्ही हा लास्टला केला तरी चालतो. ओके, युनिट नंबर 4. ओके, आफ्टर दॅट द युनिट नंबर 5 हा सर्वात इझी आहे. याच्यामध्ये फक्त इक्विव्हॅलंट इव्हॅपोरेशन, हेड बॅलन्स शीट आणि बॉयलरची इफिशियन्सी हेच येतात. आता तुम्हाला मी एक प्रेफरन्स सेट करून देतो की तुम्हाला कोणते टाईपचे तुम्हाला केलं पाहिजे. युनिटचा मी प्रेफरन्स सांगतो. पहिल्यांदा आहे युनिट नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण 3 सेक्शन करूया. याच्यामध्ये त्यात थेरी, न्यूमेरिकल आणि डेरिव्हेशन तिन्ही सुद्धा एक्झिस्ट करतील. ओके, ओके, तर थेरी बघायला गेलं आता पहिले ह्या थेरी, हा न्यूमेरिकल आणि हा डेरिव्हेशन 3 सेक्शन आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला थर्मोडायनामिक्सचा प्रिपरेशन करताना कोणत्या अँगलने आणि कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू जे सिलेबस बघून आपल्याला ठरवलं पाहिजे. तर जे मी तुम्हाला नाही का सिक्वेन्स सांगेल त्याच सिक्वेन्सनी तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचा आहे. ज्याच्यामध्ये मी फर्स्ट 1-1 लिहीन तो तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सली करायचा आहे. या युनिटचा थेरी, न्यूमेरिकल आणि डेरिव्हेशन आता खूप इझी आहे. ओके, त्यानंतर युनिट नंबर 5 मधला थेरी आणि न्यूमेरिकल खूप इझी आहे. हा सेकंडली तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, युनिट नंबर 3 वाला जो आहे, सॉरी युनिट नंबर 2 आहे तो करायचा आहे तुम्हाला ह्याच्यावरती. ओके, डेरिव्हेशन. त्यानंतर युनिट नंबर जो तुमचा आहे 4 तो हा 4th नंबरला करायचा, 3rd. आफ्टर दॅट हा 5th नंबरला तुम्हाला करायचा. ओके, त्याच्यामध्ये डेरिव्हेशन नाही आहे, फक्त चिमणीचा एक आहे. हा सुद्धा तुम्ही सेकंड प्रेफरन्सला करू शकता. ओके, जर मी तुम्हाला जसा प्रेफरन्स दिलाय 1 म्हणजे ह्याचा हा पूर्ण युनिट करायचा खूप इझी आहे. त्यानंतर सेकंड युनिट नंबर 5 करायचा खूप इझी आहे, जेणेकरून ह्याचे 2024 साठी दोन्हीचे 14 मार्क फिक्स होतील. 2 युनिट जरी केला तरी 28 मार्क तुमचे इथं कव्हर होता. त्यानंतर युनिट नंबर 2, मग 3rd, मग 4th या प्रेफरन्सने तुम्हाला करायचं आहे. जर एखादं युनिट किंवा एखादा सब्जेक्ट जर का तुम्हाला अवघड जात असेल त्याच्यावरती न्यूमेरिकल, डेरिव्हेशन, थेरी जर का एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला डीएम करू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नाही का कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणत्या डिफिकल्टी चालू आहेत, जेणेकरून आपण त्या सब्जेक्टवरती, त्या टॉपिकवरती, त्या युनिटवरती नाही का आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या जर काही मित्रांना जर काही हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल असेल तर नक्कीच शेअर करा. ओके, सो थँक्यू.